नमस्कार, मी सुवर्णा जोशी। सुरुवातच आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यानं करणार आहोत। झोटिंग कमिटीचा अहवाल सरकारला मिळेना असं चित्र बघायला मिळतंय। खडसेंच्या जमिनी व्यवहारासंदर्भात समिती गठीत करण्यात आलेली आहे। अहवाल मिळत नसल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे। झोटिंग समितीनं क्लीन चिट दिलेली होती, अहवाल सापडत नाहीये अशी आता सूत्रांची माहिती मिळते। या प्रकरणामध्ये ईडीकडून चौकशीही झालेली होती। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। झोटिंग समितीने खडसे यांना क्लीन चिट दिलेली होती। जमीन व्यवहारासंदर्भात ही झोटिंग समिती नेमण्यात आलेली होती, पण झोटिंग समितीचा अहवाल सरकारला मिळेना, तो गहाळ झालाय का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। या प्रकरणात ईडीकडून चौकशी झाली होती, अहवाल मिळत नाही, त्यामुळे तर्कवितर्क सुरू झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। या सगळ्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। हा एक फार्स होता का? खडसे सारख्या बहुजन समाजाच्या माणसाला बदनाम करण्याचा डाव होता काय? हे सगळे प्रश्न त्या माध्यमातून पुढे येतात आहे। अगर एखादी समिती बसली असेल आणि त्याचा रिपोर्टच गायब होत असेल तर खडसेंच्या विरोधात एक षडयंत्र रचलं गेलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर याविषयी बोलूया। सागर, हा सगळा नेमका काय प्रकार आहे? झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाला असेल तर ही गंभीर बाब आहे। सुवर्ण, महसूल मंत्री एकनाथ खडसे 2014 ला महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यानंतरच त्यांनी महसूल मंत्री पदावर असताना भोसरी येथील MIDC क्षेत्रातील जमीन गैरपद्धतीने स्वतःच्या नियमांचा अधिकार वापरत कमिटीची एक बैठक केली आणि त्यानंतरनं या संदर्भामध्ये व्यवहार केले। अर्थात कालांतराने एकनाथ खडसे यांना याच मुद्द्यावरनं राजीनामा द्यावा लागला होता आणि मग खडसे यांची या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग कमिटी नियुक्त केली गेली होती। निवृत्त न्यायाधीशांची ही कमिटी होती। ते संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला। अर्थात त्याचवेळी ACBचा देखील अहवाल आला होता। ACBच्या अहवालामध्ये खडसे यांना क्लीन चिट दिल्याचा दावा तत्कालीन परिस्थितीमध्ये विधानसभेमध्ये ज्यावेळेस विषय हा काढला गेला होता त्यावेळेस मांडला गेला, पण झोटिंग कमिटीचा रिपोर्ट मात्र मांडला गेला नव्हता। विशेष म्हणजे फडणवीस यांचं सरकार असताना वारंवार खडसे यांनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा मला का द्यावा लागला होता त्याचं कारण स्पष्ट करायला हवंय, जी समिती गठीत केली होती त्याचे देखील माहिती द्यायला हवी अशा स्वरूपाची भूमिका विधानसभेमध्ये मांडली होती। खडसे यांच्या आग्रहाखातीर सुद्धा झोटिंग कमिटीचा रिपोर्ट मात्र पटलावर मांडला गेला, पण त्याची माहिती मात्र समोर आणली गेली नव्हती। मग हे नेमके प्रकरण नंतरनं कालांतराने आत्ताच का सुरू झालं याचं प्रमुख कारण आहे की ईडीची खडसे यांची जी सध्या चौकशी सुरू आहे या सगळ्या संपूर्ण चौकशीमध्ये खडसे यांच्यावर दोषारोप आहेत की त्यांनी नियमांचा गैरवापर केला, आर्थिक स्वरूपातले मोठे व्यवहार वेगवेगळ्या पद्धतीने केले आणि ईडीने देखील कोर्टासमोर अशा स्वरूपाची माहिती देखील दिलेली आहे। मग या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात जी माहिती मिळते त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंडे यांच्याकडे तत्कालीन झोटिंग कमिटीचा जो रिपोर्ट होता त्याची माहिती मागितली, कारण की आपणास माहीत आहे की खडसे यांनी कालांतराने भाजप सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलं आहे। आता खडसे यांची अडचण वाढणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण वाढणं, कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने घेऊन त्यांना पक्षविस्तार करण्याच्या हेतूने पक्षात प्रवेश दिला। कालांतराने मात्र खडसेंची वेगवेगळी प्रकरणं ही डोकेदुखी ठरती। आता जी माहिती मिळते त्यानुसार उपमुख्यमंत्री कार्यालयाने मुख्य सचिव यांच्या कार्यालयाला विचारले असता संबंधित रिपोर्ट नसल्याची माहिती मिळाली
यानंतर मग हा नेमका रिपोर्ट गेला कुठे बरोबर. याची चर्चा सुरू झालेली आहे. या सगळ्या संपूर्ण चर्चेचा जर अर्थ काढला सुवर्णा तर जवळपास दिसून येतं की तत्कालीन ही कमिटीने रिपोर्ट सादर केला का, तर तो सादर केला असेल तर तो पटलावर मांडला गेला का नाही, तो बाहेर का आणला गेला नाही या, आणि जर शासकीय कमिटीचा इतका मोठा रिपोर्ट, एवढं मोठं प्रकरण महाराष्ट्रामध्ये तेव्हाही गाजलं होतं आणि आत्ताही गाजते, तर अशा परिस्थितीमध्ये हा रिपोर्ट गेला कुठे? मग महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता सुचवायचं आहे का की हा रिपोर्ट फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये आणलाच गेला होता का आणलाच नाही, पण वास्तविकतेत फक्त सांगण्यात आलं की झोटिंग कमिटीचा रिपोर्ट केला, तर फडणवीस यांची अडचण वाढू शकते. दुसरीकडे मुद्दा असा उपस्थित होतो या सगळ्या पूर्ण प्रकरणामध्ये सुवर्णा, की जर आत्ता या प्रकरणामध्ये 2 वर्षानंतरनं खडसे राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतरच या रिपोर्टची गरज सरकारला का वाटली, आणि आत्ता जर हा रिपोर्ट नाही असं जर म्हणत असेल तर संबंधित खात्याचे विभाग 2 येतात. एक तर नगरविकास खातं जे एकनाथ शिंदे यांच्याकडे अखत्यारीत येते, आणि दुसरा म्हणजे सामान्य प्रशासन किंवा राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जबाबदारी येणार आहे. याचा अर्थ या संपूर्ण प्रकरणामध्ये एका बाजूला तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची अडचण तर वाढणारच आहे की हा रिपोर्ट आला का, मांडला गेला का किंवा गेला कुठे, पण त्याहूनही सगळ्यात दुसरा प्रश्न उपस्थित होऊ शकतो की हा रिपोर्ट आता नेमका उपस्थित करण्याचं कारण, आणि जर तो सापडत नसेल तर तो गहाळ होताना प्रशासकीय यंत्रणा म्हणून मुळात जबाबदारी कुणाची? शासकीय कागदपत्र एखादं गहाळ होणं, त्याचा तो नष्ट करणं हा फार मोठा ऑफेन्स आहे, आणि जर इतक्या मोठ्या कमिटीचा रिपोर्ट गायब होत असेल तर हा सर्व प्रश्न उपस्थित होणं हे साहजिक आहे. नक्की, त्यामुळे जबाबदारी निश्चित करावी लागेल सागर, त्याच्याविषयी अधिक आपण बोलूया. त्याचबरोबरीने अजून एक महत्त्वाचा मुद्दा, जाणीवपूर्वक खडसेंची प्रतिमा मलिन व्हावी याकरता मग झोटिंग कमिटीचा अहवाल किंवा कमिटी स्थापन करणे आणि त्यांच्यावर आरोप करणे असा सगळा झाला का प्रकार, असा सुद्धा विरोधकांचा टीकेचा सूर आहे. त्याच्याविषयीही अधिक आपण बोलूया. पण उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांनी दिलेल्या अहवालाबाबत आपल्याला काहीही माहिती नाही आणि या समितीकडून आपल्याला कधीच विचारणाही झाली नव्हती असा खुलासा जमीन व्यवहार प्रकरणातील मुख्य तक्रारदार हेमंत गवंडे यांनी केलेला आहे. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, त्यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. पण सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याशी आधी आपण सुरुवातीला बोलणार आहोत. अंजलीजी, आपलं स्वागत. अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे. अजित पवारांनी सीताराम कुंटेंकडून हा अहवाल मागितला की झोटिंग कमिटीचा अहवाल आम्हाला द्या, आम्हाला तो पाहायचा आहे. पण कुंटेंच्या ऑफिसकडून असं सांगण्यात आलं की हा अहवाल उपलब्ध नाहीये किंवा मिळालेला नाही. म्हणजे तो गहाळ झाला का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अंजलीजी, या सगळ्या प्रकरणात तुम्ही काय सांगाल? नाही, पहिलं तर ऐकल्याबरोबर राग आला की या सगळ्या गोष्टी होतात कशा. सरकारी ऑफिस मधनं पेपर्स गायब होतात, याला काही अर्थ तरी आहे का? कारण आज आपण झोटिंग समिती बघितली, त्यांनी कित्येक वर्ष 6 महिन्यात ते अहवाल देणार होते, 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, शेवटी तो अहवाल येतो आणि तो आता जर आपल्याला कळतंय की तो गहाळ झालाय, तर काय बोलावं या लोकांना? 43 लाख रुपये खर्च केलेत, 43 लाख रुपये, आणि हे त्यांचे पैसे नव्हते, हे आपले टॅक्स पेअरचे पैसे होते. ती समिती स्थापन केली, ती समितीचा अहवाल जनतेपुढे यायला नको, तुम्ही जनतेचा पैसा वापरता ना. अगदी बरोबर. तर हे अतिशय धक्कादायक आहे. आणि झोटिंग साहेबांना परत जर बोलवून आपण त्यांच्याकडनं जर तो अहवाल मिळवता आला, कारण ह्या अहवालासाठी मी स्वतः RTI 2दा टाकले होत्या चीफ सेक्रेटरीला, तेव्हा पण सीताराम कुंटेच होते, आणि मला त्याचं उत्तर देता येणार नाही हेच होतं. त्याच्यावर फक्त मी कोर्टात गेले नव्हते. पण दिस इज रिअली शॉकिंग. आणि कुठच्याही परिस्थितीत अहवाल बाहेर आलाच पाहिजे, त्यात काही शंका नाही. पण चर्चा अंजलीजी अशी पण सुरू आहे की तत्कालीन मुख्यमंत्र्यांसमोर म्हणजे पटलावर तरी तो आलेला होता का? एकतर मुळात झोटिंग समितीने तो सादर केला का? तो पटलावर आला का? तो बाहेर का नाही आला? तो पब्लिक का नाही झाला? असा सुद्धा मुद्दा चर्चेत येतोय. म्हणजे जाणीवपूर्वक हे केलं गेलं. बिलकुल, त्यात काहीच शंका नाहीये. कारण प्रत्येकाला आपापल्या पक्षाचंच बघायचं असतं, त्यांचं राजकारणच बघायचं असतं. तेव्हा खडसे भाजपमध्ये होते म्हणून भाजपने तो अहवाल बाहेर येऊ दिला नाही. आणि आता जो अजित पवारांनी मागण्याचं जे मला तर वाटतं सरळ सरळ नाटक केलंय, आणि तो अहवाल आधीच गायब करून मग मागण्याचं नाटक केलंय. त्यामुळे आता तो मिळणं शक्यच नाहीये. आणि याच्यात जर कोणाचा लॉस होत असेल तर तो जनतेचा आहे, जनतेच्या पैशाचा आहे.
आणि कशाचं नाहीये. नक्की. आणि दिशाभूल सुद्धा केली जाते. राजकारणासाठी एखाद्याचा बळी द्यायचा किंवा एखाद्यानं जरी असं गैरकृत्य केलं असेल तरी ते समोर येऊ द्यायचं नाही, अशा वेगवेगळ्या प्रकारचा दिशाभूल करण्याचा उद्योग आहे असं पण वाटतं. अगदी अगदी. तेव्हाची जर आपण गंमत बघितली, एसीबीने तेव्हा त्यांना क्लीन चिट जेव्हा दिली तेव्हा भाजपने ती क्लीन चिट द्यायला एसीबीला भाग पाडलं असा माझा सरळ सरळ आरोप आहे. आणि तेव्हा सगळ्यात आकांतांडव करणारं काँग्रेस म्हणजे सचिन सावंत होते, काँग्रेस होतं आणि राष्ट्रवादी होतं, ज्यांनी ती सी समरी खोटी आहे, क्लीन चिट चुकीची आहे असं म्हणणारे आज त्यांना त्यांच्या पक्षात घेतात आणि म्हणतात की खडसेंवर अत्याचार होत आहेत. म्हणजे सगळं हास्यास्पद आहे. हे राजकारण खरंच आता किळसवाणं होत चाललंय. नक्की. धन्यवाद अंजलीजी, आपण सविस्तर बोललात न्यूज 18 लोकमतशी त्याबद्दल. 43 लाख रुपये या झोटिंग समितीवर खर्च झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत या झोटिंग समितीचा अहवाल समोर यायला हवा अशी मागणी अंजली दमानिया सुद्धा करत आहेत. जसं आपण म्हणत होतो की उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांनी दिलेल्या अहवालाबाबत आपल्याला काहीही माहिती नाही आणि या समितीकडून आपल्याला कधीच विचारणाही झाली नव्हती असा खुलासा जमीन गैरव्यवहार प्रकरणातले मुख्य तक्रारदार हेमंत गवंडे यांनी केलेला आहे. सध्या राष्ट्रवादीचे नेते असलेले एकनाथ खडसे यांच्या भोसरीमधील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी ज्यांनी सगळ्यात आधी तक्रार दिली होती ते हेमंत गवंडे सर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की झोटिंग समितीचा अहवाल गहाळ झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणावर किंवा आत्ता जो तपास सुरू आहे ईडीकडनं त्यावर काही त्याचा परिणाम होणार आहे का जाणून घेऊया. सर, खरं तर झोटिंग समितीचा अहवाल ज्या अहवालानुसार क्लीन चिट देण्यात आली होती अशी माहिती समोर येते, तो अहवाल गहाळ झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे आत्ता जे तपास सुरू आहे ईडीकडनं त्याच्यावर काही याचा परिणाम होणार आहे नाही. कारण आता जर ईडी तपास करते ती त्यांच्याकडे आत्ता उपलब्ध असलेली माहिती आणि कागदपत्र याच्या आधारेच करते आहे आणि आत्ता त्या गुन्ह्यातील सर्व कागदपत्र उपलब्ध आहेत ईडीच्या अनुषंगाने. त्यात सुद्धा तो जास्त होता, त्यांना मोबदला मिळणार होता तो काही जास्त होता, पण जो बाजार मूल्य होतं तो 32 करोड होता. पण जेव्हा खरेदी झाली तेव्हा कागदपत्रांवरतीच 3 करोड 75 लाख होता. तर 3 करोड 75 लाख एवढं कमी मूल्य आणि बाजार मूल्य जास्त, तर ही एवढी तफावत का आहे आणि 3 करोड 75 लाख मिळत कुठून आले या सर्वांचा तपास ईडी नक्कीच करते आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे खरेदी खत आहे, त्यानंतर बँक स्टेटमेंट आहेत, बँकेमधले ट्रान्झॅक्शन आहेत, हे सर्व आता उपलब्ध आहे. त्यामुळे झोटिंगचा अहवाल जर गहाळ झाला असेल तर त्याच्यामुळे तपास यंत्रणेवर तर मला वाटत काही फरक पडेल आहे आणि ईडीला जास्त म्हणजे तो जास्ती खोलवर जाऊन तपास करू शकतात, त्यांच्या अथॉरिटीज जास्त आहेत, त्यामुळे शेवटपर्यंत जाईल ही केस असं दिसतच आहे. तर या सगळ्या प्रकरणानंतर आता ईडी ज्या पद्धतीने तपास करते आहे त्या तपासावर झोटिंग समितीचा जो अहवाल आहे तो गहाळ झाल्यामुळे कुठलाही परिणाम होणार नाही अशी आशा हेमंत गवंडे यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आता पुढे आणखी तपासात काय निष्पन्न होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. प्रतिनिधी भानुदास त्रिवाळसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राजधानी दिल्लीतून एक महत्त्वाची मोठी बातमी आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी एक बैठक सुरू झालेली आहे. काँग्रेसची ही बैठक आहे. प्रशांत किशोर राहुल गांधींच्या भेटीला पोहोचलेले आहेत. प्रियंका गांधी आणि हरीश रावत सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत. आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीचे प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत किशोर पोचलेत राहुल गांधींच्या घरी. अत्यंत महत्त्वाची ही बैठक आहे. या आधीची पार्श्वभूमी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शरद पवारांशी 2दा त्यांनी भेट घेतलेली होती. काय या नवी दिल्लीतल्या बैठकी संदर्भात सांगाल? अतिशय महत्त्वाची बैठक हे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरू आहे. प्रशांत किशोर जे राजकीय विश्लेषक आणि निवडणूक रणनीतिकार आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. महत्वाचं म्हणजे यापूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी 2दा प्रशांत किशोर यांची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमधून कशा पद्धतीने विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन लढण्याची आवश्यकता आहे या संदर्भात विस्ताराने चर्चा झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण तर महत्वाचं म्हणजे आता
या माध्यमातून आता राहुल गांधींसोबत जी चर्चा होती त्यातून काय आउटपुट बाहेर निघतं आणि कशा पद्धतीने सर्व विरोधी पक्ष एकत्रपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढाई लढतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्की. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत. अंमली पदार्थ विकणारा एक डॉक्टर अटक झालेला आहे, म्हणजे त्याला अटक करण्यात आलेली आहे. 10 किलोचा अंमली पदार्थ त्याच्याकडून जप्त करण्यात आलाय. अंमली पदार्थांपासून तो चक्क केक बनवायचा. मानसोपचार तज्ज्ञ रहीमन चरनिया गजाड झालेला आहे. डॉक्टराकडूनच अंमली पदार्थाची विक्री होत होती. एनसीबीनं ही मोठी कारवाई केलेली आहे. 1,07,000ची रोकड त्याच्याकडे सापडली, तीही जप्त करण्यात आली आहे. अंमली पदार्थापासून तो केक बनवायचा. रहमीन चरनिया असं त्याचं नाव आहे. डॉक्टर आहे तो, मानसोपचार तज्ज्ञ, जो केक बनवून अंमली पदार्थ विकत होता. त्याच्याकडून अंमली पदार्थ सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत. 10 किलोचा अंमली पदार्थ त्याच्याकडून जप्त करण्यात आलाय. केकमध्ये मिक्स करून ते दिलं जायचं. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, भयंकर प्रकार समोर येतोय, काय अपडेट? सुवर्णा, एनसीबीची ही मोठी कारवाई आहे. या कारवाईमध्ये एनसीबीनं जी माहिती दिली आहे त्यानुसार हा जो डॉक्टर आहे, हा डॉक्टर त्याचे 3 केक शॉप होते आणि 3 केक शॉपच्या माध्यमातून चरस, गांजा, अफीम, हशीश असे विविध प्रकारचे मिश्रित केक जे आहेत ते केक शॉपमधून तो विकायचा आणि विशेष करून काही विशेष ग्राहक जे आहेत त्यांना हे केक जे आहे ते पोहोचवले जायचे. म्हणजे उदाहरणार्थ जे नशा करतात अशा व्यक्तींना हे केक जे आहेत ते जाणीवपूर्वक दिले जायचे. डॉक्टर जो आहे, डॉक्टरचा व्यवसाय जो आहे हा बऱ्याच दिवसापासून सुरू होता. यात एका नायजेरियन नागरिकाला देखील अटक केलेली आहे. म्हणजे मुळात हा जो डॉक्टर आहे हा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आहे, पण याचा मुख्य व्यवसाय जो होता तो केकचा होता आणि केकच्या माध्यमातून अंमली पदार्थ विकण्याचा हा सगळा प्रकार हा डॉक्टर करायचा. या डॉक्टरचा मागोवा घेतला असता एक नायजेरियन नागरिकाला देखील अटक केलेली आहे आणि याच्या पुढे जाऊन नेमकी हा जो केक बनवणारा डॉक्टर जो आहे याचं रॅकेट फक्त मुंबईपुरतं आहे का मुंबई बाहेर देखील याने याचे पाळंमुळं पसरलेली आहेत, त्या गोष्टीचा तपास आता एनसीबी करते. नक्की अजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नाशिकमधील करन्सी प्रेसमधून पैसे गायब झाले असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल. नाशिकच्या करन्सी प्रेसमधून तब्बल 1-2 नव्हे 5 लाख रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा गायब झालेल्या आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 500 रुपयांच्या वापराकरता तयार असलेल्या नोटांची 10 बंडलं असलेलं एक पाकिट गायब झालेलं आहे. लॉकडाऊनमुळे तब्बल 2 महिने प्रेसचं काम बंद होतं. यानंतर हा घोळ समोर आलाय. अंतर्गत चौकशीत कोणताही निष्कर्ष न निघाल्यानं अखेर उपनगर पोलीस ठाण्यात व्यवस्थापनानं धाव घेतली आहे. नाशिक करन्सी नोट प्रकरण, 5 लाख रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा गायब झालेल्या आहेत. नोटा गायब झाल्यानं एकच खळबळ उडालेली आहे. अंतर्गत चौकशी करण्यात आली पण त्यात काहीच निष्पन्न झालं नाही. अखेर पोलिसात धाव घेण्यात आली आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला आढावा बघूयात. या प्रकारची करन्सी तयार करणाऱ्या देशातल्या 9 कारखान्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा कारखाना म्हणजे नाशिकची करन्सी प्रेस. आणि ही पुन्हा एकदा उजेडात आलेली. 500 आणि 2000च्या नोटा या ठिकाणी छपाई केल्या जातात. पण तयार झालेल्या 500च्या नोटांचं एक पॅकेट ज्याच्यामध्ये 10 बंडल असतात, म्हणजे तब्बल 5 लाख रुपयांची रक्कम गहाळ झाल्याची तक्रार करन्सी प्रेस व्यवस्थापनानं पोलिसात दिलेली आहे. लॉकडाऊनच्या पूर्वी खरं तर हे गहाळ झालं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. 3 ते 4 महिने तब्बल या घटनेला झाले असावे, पण तपासामध्ये कोणतेही निष्पन्न झाल्यानं अखेर ही तक्रार दाखल करण्यात आली. मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की करन्सी प्रेसमधल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला जे कर्मचारी काम करतात इथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. CRPFच्या अंडर असलेली सुरक्षा व्यवस्था आणि या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस या नोटांचं पूर्ण फायनल काम होतं, ज्यावेळेस कटिंग होतं, ज्यावेळेस लोडिंग होतं आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी ती रक्कम जाते, याच दरम्यान कुठेतरी ही रक्कम गहाळ झाली असावी अशा प्रकारचा अंदाज जरी व्यक्त होत असला तरी 5 लाख रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटा ज्याच्यावर रेडी टू यूज म्हणजे गव्हर्नरांची स्वाक्षरी झालेली नोट ज्यावेळेस गायब होते त्यावेळेस हा खूप मोठा गदारोळ उठणार आहे. करन्सी प्रेसमधनं अशा प्रकारे करन्सी गायब होणार आणि याच ठिकाणी तेलगी घोटाळ्याची पार्श्वभूमी असल्यामुळं पुन्हा एकदा नाशिकची करन्सी प्रेसचं हे प्रकरण उजेडात आलेलं आहे. मुळात लक्षात
हे घेणं आवश्यक आहे की ही व्याप्ती फक्त 5 लाख रुपयापर्यंतच आहे का याची व्याप्ती अजूनपर्यंत यापेक्षा अधिक जास्त आहे. आणि जर का खरोखर ट्रान्सपोर्टेशनमध्ये या नोटा जर का गायब झाल्या असतील तर ही घटना पहिलीच झाली आहे की यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. असे अनेक प्रकारचे प्रश्न आज तरी अनुत्तरित आहेत. पण व्यवस्थापनानं केलेल्या चौकशीत तथ्य त्यांना काही यात नेमका निष्कर्ष काढता आला नाही, म्हणून अखेर ही तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. नाशिकच्या करन्सी प्रेसमधून हा आढावा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतला होता. उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर इथं आता तक्रार दाखल झालेली आहे, कारण नाशिकच्या करन्सी प्रेसमधून 5 लाखाच्या नव्या करकरीत नोटा गायब झालेल्या आहेत. अंतर्गत चौकशी झाली, मात्र त्यात काहीही निष्पन्न नाही झालं. शेवटी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अजून सुद्धा कुणावर गुन्हा दाखल नाही, चौकशी सुरू आहे. पण एक 4-5 महिन्यापूर्वी हा सगळा प्रकार घडला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. पण अर्थात हे अत्यंत मोठं प्रकरण आहे, कारण कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून सुद्धा 5 लाखांच्या नोटा गायब झालेल्या आहेत. चक्क करन्सी प्रेसमधूनच या नोटा गायब झालेल्या आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. नोटांचा हिशोब लागला नाही तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. अद्याप या सगळ्या प्रकरणात चौकशी सुरू असल्या कारणाने अजूनही कुणावर गुन्हा दाखल नाही. इथे एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अनेक महाभागांना साहस करण्याची मोठीच हौस असते. आता आम्ही जे दाखवणार आहोत ते या महाभागाचं साहस नव्हे तर मूर्खपण आहे. ही घटना आहे चिपळूणमधील वशिष्ठी नदीवरील. कोकणात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे वशिष्ठी नदी दुथडी भरून वाहतीये. प्रवाहही वेगवान आहे. या नदीवर असलेल्या जुन्या पुलावरून एका महाभागानं पुराच्या पाण्यात उडी घेतली. हा महाभाग नको ते साहस करायला गेला. हा महाभाग नदीच्या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न करत होता, पण नदीचा प्रवाह वेगवान होता, त्यामुळे त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे हा तरुण या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागला. त्याने पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्याचे प्रयत्न केले, पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेला. या व्यक्तीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या महाभागाने केलेली ही कृती साहस नव्हे तर तो मूर्खपणा आहे. मात्र न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांना आवाहन करताय, असं कोणतंही धाडस साहस आपण करायला जाऊ नका, कारण असं साहस जीवावर बेतू शकतं. आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांच्याशी अधिक आपण बोलूया. स्वप्नील, जुन्या पुलावरून वशिष्ठी नदीत अनेकदा तरुण मुलं उड्या मारतात आणि पोहण्याचा आनंद घेतात, पण आज जे आपल्याला दृश्य बघायला मिळतं इतक्या मुसळधार पावसानंतर आणि पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना अशा प्रकारची कृती करणं खरोखर मूर्खपणा आहे. नक्कीच सुवर्णा, याला निव्वळ वेडेपणा म्हणावा लागेल, कारण पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे आणि या एवढं सगळं असताना सुद्धा हा जो इसम आहे, हा इसम त्या जुन्या बाजार पुलावरून उडी मारताना दिसतोय. एक म्हणावं लागेल, आता जी आपल्याला माहिती मिळते त्या माहितीनुसार हा जो इसम आहे हा दारूच्या नशेत त्याने त्या पुराच्या पाण्यात उडी टाकलेली आहे. आता सुवर्ण त्याचं सुदैव म्हणावं लागेल की त्याला कुठल्याही प्रकारची तिथे इजा झालेली नाही किंवा कुठला दुर्दैवी प्रकार झालेला नाही, कारण नदीच्या पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामध्ये टिकणं केवळ अशक्य आहे. मात्र त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो त्या पाण्याच्या 2 वेळा त्याने प्रयत्न केलेले आहेत. आपण जर दृश्याच्या माध्यमातून पाहिलं तर तो पुन्हा त्या पुलाच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय, मात्र शहाणपणा वापरतोय आणि त्याच्यानंतर तो पाण्याच्या प्रवाह नक्की पण तो वाचलेला आहे. हे विशेष धन्यवाद स्वप्नील माहिती दिल्याबद्दल. आदित्य ठाकरे बोलतायत थेट प्रक्षेपण. कदाचित असा पण निर्णय होऊ शकेल की कमीत कमी प्रश्न विचारणारा बाहेरच्या गाड्या देऊन टाकू. पण आज एका महत्त्वाच्या विषयासाठी आपल्याला एकत्रित आणलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की जगभरात जे काही वातावरणीय बदल हा काही पॅटर्न आपल्याला दिसत आहे तो एक विचित्र पॅटर्न आहे. नक्कीच आपण देखील रिपोर्ट करत असताना, ऑन ग्राउंड असताना गेले कित्येक वर्ष आपण पण मुंबई, महाराष्ट्र आणि जगातले वेगवेगळे जे काही पॅटर्न्स आहेत ते बघत असतात. काल परवाकडेच बघितलं तर मागच्या आठवड्यात कॅनडासारख्या देशामध्ये जिथे
20 डिग्रीज म्हणजे गरम समजलं जातं, साधारण 48-39 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपल्या राजस्थानसारखं वातावरण आणि टेम्परेचर आपल्याला दिसायला मिळालं. आत्ता देखील जी काही आपण बघतोय, काही ठिकाणी उष्णता वाढलेली आहे, काही ठिकाणी पाऊस वाढलेला आहे. आणि गेले एक 10-12 वर्ष जरी महाराष्ट्र बघितला तर आपल्याकडे 4-5 वर्ष दुष्काळ आणि त्याच ठिकाणी नंतर अतिवृष्टी देखील झालेली. हे होत असताना मुंबईत जर आपण बघितलं, म्हणजे असं नाही की वातावरणीय बदल जे मी बोलत आहे ते काही फार आपल्यापासून लांब आहे, कारण आतापर्यंत आपला एक समज असा होता की वातावरण जे बदलत आहे, क्लायमेट चेंज जे होत आहे ते कदाचित आर्क्टिकमध्ये होत आहे, अंटार्क्टिकामध्ये होत आहे, हिमालयामध्ये होत आहे, पण आपल्या बाजूच्या गल्लीत काही होत नाही, माझ्या अंगणात काही होत नाही. पण जर महाराष्ट्रच बघितलं आणि जर मुंबई बघितली तर आपल्याकडे वाढलेला पाऊस, पुण्यामधला वाढलेला पाऊस साधारणपणे, मग आपण प्रत्येक वर्षी असतो, आपण हिंदमातात असतो, आपण BMCकडे असतो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी असतो आणि प्रत्येक वर्षी गेले 3-4 वर्ष आपल्याला मी जे आकडे दाखवत आहे आणि आपण देखील बघत आहात, वातावरण बदलत आहे. हे सत्य आहे, ही सत्य परिस्थिती आहे. जर आपलं वातावरण बदल आणि मग नुकसान भरपाई हा पुढचा विषय होतो, कारण आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर शेतकऱ्यांसाठी असेल, ग्रामीण भागात असेल किंवा आपल्यासाठी जे शहरी भागांमध्ये असू, कधी उष्णता वाढते, कधी दुष्काळ वाढतो, कधी अतिवृष्टी होते, कधी गारपीट होते. आणि मागच्या वर्षीचंच बघितलं तर मागच्या फायनान्शियल इयरमध्ये महाराष्ट्राने साधारण 13,500 कोटी नुकसान भरपाई म्हणून वितरित केले. हे वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी असेल, पण ही कारणांचा जर एक रूट कॉज बघितला तर रूट कॉज हा वातावरणीय बदल आहे. मुंबईत जर देखील बघितलं आपण, मुंबई काय, मग मुंबईचा पूर्ण पट्टा असेल किंवा रायगड असेल, कोकण असेल, पालघर असेल, जी 2 वादळ आपल्याला आढळून गेली, म्हणजे मागच्या वर्षीचं निसर्ग आणि ह्या वर्षीचं टॉप 11 महिन्यात 2 वादळं मी तरी कधी माझ्या आयुष्यात बघितली नाहीत, आपण देखील मला वाटतं बघितली नसती. आणि म्हणून गेले 1.5 वर्ष पर्यावरण आणि वातावरणीय बदल खातं, कारण आम्ही हे जे नवीन नाव जोडलेलं आहे, आणि इतर खाती, ह्या महाविकास आघाडीची इतर सगळीच खाती ह्या विषयाला गंभीरपणे हाताळत आहेत आणि ह्याच्यावर आपण पुढे काम करत आहोत. आपण बघितलं असेल सांगलीतलं ते 400 वर्ष जुनं झाड जे असेल ते आपण वाचवण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा गडकरी साहेबांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला, ते झाड वाचू शकलो. त्यानंतर जर कांदळवनं बघितली तर साधारणपणे ह्या 7-8 महिन्यामध्ये पर्यावरण खातं, वन खातं आणि इतर सगळे जे रेव्हेन्यूची खाती आहेत, मग अर्थात कलेक्टर्स असतील, डिव्हिजनल कमिशनर्स असतील, त्यांच्या मदतीने आपण साधारण 9,800 हेक्टर कांदळवनं ही इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये आणू शकलो. आरेचं 808 एकरचं जंगल वाचू शकलेलं आहे. महाराष्ट्रात 10 नवीन कॉन्झर्वेशन रिझर्व्स आहेत, 2 सँच्युरीज आपण करू शकलो. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूला आपला एक फोकस असणं गरजेचं आहे. जेवढं ग्रामीण भागांवर असेल किंवा वनांवर असेल, जंगलांवर असेल, तेवढंच आपलं शहरी भागामध्ये देखील फोकस असायला पाहिजे, कारण क्लायमेट चेंज हे साधारणपणे आपण किती जबाबदार आहोत हे ओळखणं गरजेचं आहे. क्लायमेट चेंजमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण करत आलेलो आहोत. मागच्या वर्षी माझी वसुंधरा अभियान जे आपण राबवलेलं होतं, खरोखर एक एवढं महत्त्वाचं अभियान होतं. आणि त्याच्यात अर्थात आपलं लॉकडाऊन सुरू असताना आणि सेकंड वेव्ह, दुसरी लाट त्याच्या टिपेला असताना सगळ्याच डिव्हिजनल कमिशनर्सनी, कलेक्टर्सनी, CEOsनी, म्युन्सिपल कमिशनर्सनी, सगळ्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर जेवढं काम केलेलं आहे हे अभिनंदन करण्यासारखंच काम आहे. कारण जे पंचमहाभूत आहेत आपले 5 एलिमेंट्स जे आहेत, त्याच्यात प्रत्येक एलिमेंटवर आपण काही ना काहीतरी काम केलेलं आहे. साधारणपणे 21 लाख झाडं जी अर्थात मोजू शकतो आणि जे आपल्या डोळ्यासमोर आहेत, नुसता आकडा नाही, ते देखील आपण महाराष्ट्रात लावू शकलो आणि अर्बन फॉरेस्टच्या नात्याने आपण लावू शकलेलं आहे. मुंबईत 2.5 ते 3 लाख झाडं त्याची लागवड झालेली आहे. इतर शहरांमध्ये परवाकडे पुण्याची आमची कॉन्फरन्स झाली, 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल पुणे हे करण्यासाठी माशेलकर साहेब असतील, आम्ही सगळेच आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर हे एकत्र काम करत आहोत. मग पाणी वाचवण्याचं जर झालं, जर आपण बघितलं असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, रेन वॉटर पर्क्युलेशन आहे. याच्यासाठी जेवढे आपण पर्क्युलेशन पिट्स आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग पिट्स करत आहोत, हे जर काम बघितलं तर मागच्या 8 महिन्यात जे काम केलेलं माझी वसुंधरा अभियानातून महाराष्ट्र जेवढं पाणी एका दिवसात वापरतं तेवढं पाणी आपण ह्या पर्क्युलेशन पिट्स आणि हार्वेस्टिंग पिट्समध्ये आपण वाचवू शकलेलो आहे. काही काही ठिकाणी LED लाईट्सचा वापर आपण वाढवलेला आहे, सोलर पॅनल, रूफटॉप सोलर पॅनल असतील. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि आता जगभरात जे ट्रेंड आहे, जे 2025 पर्यंत आपण बघाल की हे सगळे चित्र बदलणार आहे, त्याच दिशेने आपण चाललेलो आहोत, ते आहे इलेक्ट्रिक व्हेकल्स. आणि म्हणून 2018 मध्ये जी एक आपली EV पॉलिसी होती, त्याला आपण बघितलं असेल केंद्र सरकारची फेम पॉलिसी आहे आणि आपली 2018ची EV पॉलिसी आहे.
दोन्ही लार्जली जर बघितलं आपण तर जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग बेस होते. अर्थात त्याचा उपयोग झाला, आपल्याला ग्रीन नंबर प्लेट्स बघायला मिळतात सगळीकडे. पण एक विचार असा होता की प्रत्येक राज्य या देशातलं वेगळे वेगळे EV पॉलिसी बनवत आहे, अपडेट करत आहे, कारण गरज वाढत आहे. वेगळ्या वेगळ्या वेळेप्रमाणे आपण बदलणं गरजेचं आहे, अपडेट करणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळात आम्ही एक कमिटी बसवलेली होती. त्या कमिटीमध्ये अर्थात आम्ही सगळेच होतो आणि मुख्य म्हणजे ही काही जी पॉलिसी आज आलेली आहे ती सप्लाय चेन आणि डिमांड चेन ह्या दोन्हीसाठी आहे. म्हणजे जो गाडी बनवणार आहे त्याच्यासाठी देखील आहे, बॅटरी बनवणार आहे त्याच्यासाठी देखील आहे आणि जो विकत घेणार किंवा घेणारी असेल त्यांच्यासाठी देखील आहे. ह्या गोष्टीचा एकच अर्थ आहे की पुढच्या 3-4 वर्षामध्ये जो जगात बदल होणार आहे, जे एक वेगळं रेव्होल्युशन होत आहे, क्लायमेट चेंजचं रेव्होल्युशन, त्याच्यात आपण कुठेही महाराष्ट्र म्हणून मागे पडता कामा नये. ह्याच्यासाठी आपण हे महत्त्वाचं पाऊल उचलत आहे. ह्याच्यात ज्या काही बारकाईच्या गोष्टी आहेत त्या आता अशी जी आपल्याला समोर आणणारच आहेत, मनीषाजी देखील आपल्याला सांगतीलच. पण मला वाटतं आपल्या माध्यमातून ही EV पॉलिसी जगभरात जावी ही माझी इच्छा आहे, कारण महाराष्ट्र एक पाऊल पुढे टाकत आहे, पर्यावरणासाठी टाकत आहे. आपण बघत असाल C40 असेल, UNEP असेल, UNDP असेल, ब्लूमबर्ग असेल, U2 कोलॅबोरेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आपण WRI असेल, या सगळ्यांबरोबर आपण काम करत आहोत. वेगळ्या वेगळ्या पर्यावरणाचं जे काही क्षेत्र असेल त्याच्यात काम करत आहोत. आजची जी पॉलिसी आहे ती EV आहे. EV पॉलिसी म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी ही प्रत्येक जणांसाठी आहे. मी आशिषजींना विनंती करतो की आपण थोडी माहिती सांगावी. आपल्याला माईक तिथे नाही, आपण माईक या माईकवर येईल ना सगळं. तिथे आपल्याला स्क्रीनवर दिसेल सुद्धा. मोठगरे आहेत ना तिथे. धन्यवाद सर. सर्वात प्रथम सर मी आपल्याला आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे. पर्यावरणासंदर्भात ते बोलत आहेत. वातावरणीय बदल हा त्यांच्या चर्चेचा विषय होता आणि सगळ्यात महत्त्वाचं इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी ज्याच्याविषयी ते आपल्याला सांगत होते. एक छोटासा ब्रेक लगेच भेटतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत. न्यूज 18 लोकमतनं एक व्हिडिओ आपल्यासमोर आणला होता. ST पाण्यातनं धाडस दाखवत घालण्यात आली होती आणि तो रस्ता क्रॉस करण्यात आला होता. अत्यंत गढूळ असं पाणी होतं आणि त्यातून ST नेण्यात आली होती. हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतनं आपल्याला दाखवला होता. वाहत्या पाण्यात ST घालणं चालकाला भोवलेलं आहे. रायगडमध्ये नदीला पूर आलेला असतानाही त्या पाण्यातून पुलावरून ST नेणाऱ्या चालकाला निलंबित करण्यात आलेला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. यानंतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे महाड इथल्या नागेश्वरी बंधाऱ्यावरून पाणी वाहत होतं. यावेळी ST चालकानं पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा धोका पत्करून प्रवासी ST मध्ये असतानाही पाण्यामधूनच ST नेली. चालकाचा हा अतिताईपणा प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा होता आणि त्या चालकावर आता कारवाई झालेली आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये येथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.